नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक अशी भाजी सांगणार आहे जी आपण आठवड्यातून 2-3 वेळा खातो, पण एक छोटीशी चूक आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकते। आरोग्यासाठी आरोग्यदायी पदार्थ कोणते आहेत हेही आपल्याला माहीत असतं, पण तुम्हाला माहीत आहे का की रोजच्या वापरातील काही पदार्थ विषारी असू शकतात। आणि मी मंद विषबाधेबद्दल बोलत नाही आहे, जिचा परिणाम 10 वर्षांनंतर होतो। आज मी ज्या 7 पदार्थांबद्दल बोलणार आहे ते खाल्ल्यानंतर अनेक लोकांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागतं। मी हवेत बोलणार नाही आहे, तर हे वरवर आरोग्यदायी वाटणारे रोजच्या वापरातील पदार्थ कसे विषारी असू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आहे, तर जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे। तर जास्त वेळ न घेता चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिली म्हणजे आपण 7व्या क्रमांकापासून तर पहिल्या क्रमांकापर्यंत जाणार आहोत। तर 7व्या क्रमांकाची भाजीपासून सुरुवात करूया, ती आहे दुधी भोपळा। जेव्हा वजन कमी करणं, चमकदार त्वचा, मधुमेह किंवा रक्तदाब नियंत्रणाचा विषय येतो, तेव्हा सर्वात आधी दुधी भोपळा ही भाजी आठवते। पण मंडळी, दुधी भोपळा कितीही ताजा दिसत असला तरीसुद्धा त्याचा एक लहानसा तुकडा जरी कडू लागत असेल तर समजून घ्या की ती भाजी नसून विष आहे। आणि हे विष असं नाही की ज्यामुळे 10 वर्षात हळूहळू त्रास होईल किंवा किरकोळ अन्न विषबाधा होईल। उलट कारलं खाल्ल्याने कमी वेळात रक्ताची तीव्र उलटी होणं आणि रक्तदाब अचानक कमी होणं यासारखी थेट लक्षणे दिसू शकतात। वैद्यकीय पुरावे इतके ठोस आहेत की संपूर्ण भारतीय वैद्यकीय प्रणाली हादरली आहे। 2010 मध्ये CSIR म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे 59 वर्षीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि उपसचिव यांचा केवळ 1 ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने मृत्यू झाला। 2018 मध्ये पुण्यातील 41 वर्षीय पूर्णपणे निरोगी आणि सकाळी 5 किलोमीटर धावणाऱ्या फिटनेस उत्साही महिलेने तिचा नेहमीचा दुधी भोपळ्याचा रस प्यायला। रस कडू होता, पण कडू गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या असतात या विश्वासाने तिने तो प्यायला। काही तासांमध्येच तिला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि 3 दिवसांनी व्हेंटिलेटरवर तिचा मृत्यू झाला। 2015 मध्ये गुडगावमधील एका 52 वर्षीय महिलेने सकाळी कडू दुधीचा रस प्यायला, त्यानंतर लगेचच तिच्या पोटामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या। ICU मध्ये 4 दिवस राहिल्यानंतर ती वाचली। अगदी 2021 मध्येही एका प्रसिद्ध बॉलिवूड व्यक्तिमत्वाला 2 दिवस ICU मध्ये दाखल करावं लागलं होतं। हळद घालून कडू दुधीचा रस प्यायल्यामुळे तिचा रक्तदाब 40 पर्यंत खाली आला होता। डॉक्टर तिला म्हणाले की हे जवळजवळ सायनाईड घेतल्यासारखं आहे। हे प्रकरण इतकं गंभीर झालं की आपल्या देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय मंडळाला ICMRला एक विशेष तज्ज्ञ समिती स्थापन करावी लागली। त्यांच्या अधिकृत मार्गदर्शक तत्वांमध्ये जी आजही उपलब्ध आहेत, स्पष्टपणे नमूद केलं आहे की कडू दुधीचा रस कधीही पिऊ नका किंवा मग खाऊ नका। बघा, जेव्हा दुधी भोपळ्याच्या वेलाला किंवा रोपाला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो किंवा जमिनीत पाण्याची कमतरता असते, तेव्हा ते कीटकांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कुकुरबिटासिन नावाचं एक अत्यंत विषारी रासायनिक संयुग तयार करतं। हे काही सामान्य रसायन नाही, हे एक सायटोटॉक्सिक संयुग आहे। याचा अर्थ ते थेट तुमच्या शरीरातील पेशी नष्ट करतं। वैद्यकीयदृष्ट्या हा रस जो आहे तो पिणं म्हणजे जवळजवळ विष मानलं जातं। तथापि घाबरण्याची गरज नाही, फक्त वापरण्यापूर्वी तुम्हाला तो रस नीट तपासून पाहावा लागेल। खरं तर जेव्हा आपल्या घरी हा रस बनवला जातो किंवा दुधी भोपळा बनवला जातो, तेव्हा आपल्या आया नेहमी थोडासा खाऊन तपासतात। जर ते थोडं जरी कडू लागलं तर त्या लगेच ते कचरापेटीमध्ये फेकून देतात, कारण त्यांना विषाचं नाव जरी माहीत नसलं तरीसुद्धा त्यांना हे माहीत असतं की ते शिजवल्याने, उकळल्याने किंवा मसाले घातल्याने विष नाहीसं होत नाही। आजकाल सकाळच्या रसांच्या अंधानुकरणामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहे। काही लोक मधुमेह कमी करण्यासाठी सकाळी दुधी भोपळा किंवा मग हा कडू रस जो आहे किंवा कारल्याचा रस मिश्र करून पित असतात। हा रस ठीक आहे, पण तो बनण्यापूर्वी नेहमी दुधी भोपळा तपासा, कारण कारलं हे नैसर्गिकरित्या कडूच असतं। नंतर कडूपणा दुधी भोपळ्यामुळे आहे की कारल्यामुळे या विचारात पडण्याची गरज नाही। मंडळी,
हा रस खूप धोकादायक आहे, त्यामुळे त्याबद्दल काळजी घ्या आणि इतरांनाही त्याबद्दल सांगा. 6वा मुद्दा आहे तो म्हणजे बटाटे. मंडळी, 1979मध्ये लंडन येथील एका शाळेतील 78 मुलांना अचानक अन्नातून विषबाधा झाली. त्यापैकी 17 जणांची प्रकृती इतकी गंभीर झाली की त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांना भास होत होते, उलट्या होत होत्या आणि त्यांना मध्यवर्ती मज्जासंस्था त्यांची निकामी होत होती. जेव्हा या प्रकरणाचा तपास केला गेला तेव्हा असं आढळून आलं की त्यांनी दुपारच्या जेवणात बटाट्याची भाजी खाल्ली होती. शाळेच्या भांडारगृहात पडून असताना ही बटाट्याची भाजी हिरवी झाली होती. हिरव्या झालेल्या बटाट्यांमुळे त्यांच्यामध्ये सोलानिन नावाचं एक प्राणघातक विष असतं. या प्रकरणामुळे सर्वांमध्ये खळबळ उडाली आणि जागतिक आरोग्य संघटना व अन्न व औषध प्रशासन यांनी स्पष्ट इशारा दिला की जर बटाट्यामधील सोलानिनची पातळी 20 मिलीग्रामपेक्षा जास्त असेल तर ते मानवासाठी विषारी आहे. केवळ एक मध्यम आकाराचा हिरवा बटाटा 5 वर्षांच्या मुलाचा जीवही घेऊ शकतो. यावरून तुम्ही या गोष्टीची गंभीरता ओळखू शकता. हे जीव घेणं ठरू शकतं. खरं तर अलीकडेच सौदी अरेबियातील एका 11 वर्षाच्या मुलाने घरी कच्चा हिरवा बटाटा खाल्ला. काही तासांतच त्याला हिरव्या रंगाच्या द्रव्याची उलटी होऊ लागली आणि त्याचा रक्तदाब व हृदयाचे ठोके इतके कमी झाले की त्याला तातडीने ICUमध्ये दाखल करावं लागलं. वैद्यकीय अहवालांनी पुष्टी केली आहे की हा हृदय आणि मेंदूवर झालेला सोलानिनचा थेट हल्ला होता. 1922मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या मोठ्या साथीचा विचार करा, जिथे केवळ हिरवे बटाटे खाल्ल्याने एकाच दिवसामध्ये 700हून अधिक सैनिक आजारी पडले होते. किंवा 2014मधील रशियन दुर्घटनेचा विचार करा, ज्यात तळघरात साठवलेल्या हिरव्या आणि सडलेल्या बटाट्यांमधील विषारी वायूमुळे एका संपूर्ण कुटुंबाचा गुदमरून मृत्यू झाला होता. अशा अनेक जीवघेण्या घटनांची नोंद झाली आहे. अमेरिकेच्या नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटर या संस्थेने एक चेतावणी जारी केली आहे. जर बटाटा हिरवा झाला किंवा त्याला अशा प्रकारे कोंब फुटू लागले तर तो ताबडतोब फेकून द्या. बटाटा उकळल्याने किंवा तळल्याने हे सोलानिन संयुग नष्ट होत नाही. हा एक अवरोधक आहे जो थेट तुमच्या मेंदू आणि मज्जासंस्थेकडून येणारे संकेत रोखतो. वैज्ञानिक पुराव्यानुसार 450 ग्रॅम हलके हिरवे बटाटे खाल्ल्यानेही रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते. सूर्यप्रकाशामध्ये किंवा थंड कोरड्या जागी ठेवल्यास बटाटे लवकर हिरवे होतात, त्यामुळे ते अंधारात आणि हवेशीर जागेमध्ये ठेवा. जर बटाटा थोडासा हिरवा झाला तर जास्त संशय घेऊ नका. किमान चाकूने हिरवा कापून तुम्ही थोडासा टाकून द्या. मात्र जर बटाटा जास्तच हिरवा असेल तर थोडा तुम्ही फेकूनच द्यायचा आहे. तो थेट तुम्ही कचरापेटीमध्येच टाकून द्यायचा आहे. 5वा पदार्थ आहे तो म्हणजे राजमा. शाकाहारी लोकांसाठी राजमा हा उच्च प्रथिनयुक्त आणि समाधान देणारा सर्वोत्तम पदार्थ आहे. त्याचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं, पण अर्धवट शिजवलेला राजमा खायला विसरू नका. जर तो पूर्णपणे शिजलेला नसेल तर त्यात PHA नावाचं एक धोकादायक वनस्पती विष सक्रिय राहतं. हे PHA अक्षरशः पोट आणि आतड्यांच्या आतील आवरणाची साल काढतं, ज्यामुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. 1976मध्ये UK मधील एका रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये राजमा योग्य प्रकारे भिजवून उकडून दिला गेला नव्हता. ते खाल्ल्यानंतर अवघ्या 2 ते 3 तासांमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह 31 जणांना तीव्र अतिसार आणि तीव्र पोटदुखीचा त्रास झाला. त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना सलाईन लावावी लागली. त्याचप्रमाणे 2006मध्ये एका लोकप्रिय जापानी राष्ट्रीय TV शोने वजन कमी करण्याच्या एका नवीन ट्रेंडला प्रोत्साहन दिलं. त्यांनी सुचवलं की राजमा फक्त 3 मिनिटे तव्यावर भाजून खावा, यामुळे लवकर वजन कमी होईल. दुसऱ्याच दिवशी संपूर्ण जपानमध्ये वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. 1000हून अधिक लोकांनी वजन कमी करण्याच्या या ट्रेंडमध्ये अनुसरण केलं आणि अर्धवट शिजवलेला राजमा खाल्ला. काही तासांमध्येच त्यांना इतके गंभीर दुष्परिणाम जाणवले की शेकडो लोकांना एकाच वेळी रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं. जपान सरकारने केवळ त्या TV चॅनलवर कारवाई केली नाही, तर राजमा व्यवस्थित न उकळता खाणं हे विष प्राशन करण्यासारखं आहे असा राष्ट्रीय इशारासुद्धा जाहीर केला. जगातील सर्वात मोठी अन्नसुरक्षा संस्था असलेल्या USFDAने आपल्या अधिकृत बॅड बग बुकमध्ये या धोक्याला लाल राजमा विषबाधा असं योग्यरित्या नाव दिलं आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा धोका केवळ एका वाटीभर राजम्यापुरता मर्यादित नाही. फक्त 4 ते 5 अर्धवट शिजलेल्या शेंगा कोणत्याही निरोगी व्यक्तीला आपत्कालीन कक्षामध्ये पाठवण्यासाठी पुरेशा आहेत. त्यामुळे यात शंका नाही की राजमा खूप आरोग्यदायी आहे,
पण तो पारंपरिक पद्धतीने खावा, म्हणजे रात्रभर 8 ते 10 तास भिजवून आणि नंतर पूर्णपणे शिजवून, तरच त्याचे प्रचंड फायदे मिळतील. 4थ्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे जायफळ. मंडळी, जायफळ हा एक शक्तिशाली मसाला आहे. तो निद्रानाश, अंगदुखी किंवा मग लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे. पण इतक्या शक्तिशाली गोष्टीचं सेवन करण्यासाठी योग्य पद्धत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. 2015मध्ये नेमकं हेच घडलं, जेव्हा नेदरलँडमधील एका 37 वर्षीय महिलेने लवकर झोप लागण्याच्या प्रयत्नामध्ये तिच्या जेवणामध्ये 2 चमचे जायफळाची पूड टाकली आणि ते खाल्लं. पुढे काय झालं, काही तासांतच तिच्या हृदयाची ठोके इतके वाढले की तिला तीव्र भास आणि विचित्र दृश्येसुद्धा दिसू लागली. तिला 36 तास जायफळाच्या विषबाधेची लक्षणे जाणवली. तथ्य अहवालाच्या शेवटच्या ओळीत डॉक्टरांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की त्या दिवसानंतर त्या महिलेने पुन्हा कधीही जायफळाला स्पर्श केला नाही. बरं, निदान ती वाचली तरी. पण जायफळाच्या अतिसेवनाची सर्वात दुःखद घटना जी आहे ती 1987मध्ये ब्रिटनमध्ये घडली, जेव्हा एका 8 वर्षाच्या मुलाने खेळताना 2 अख्खी जायफळे खाऊन टाकली. काही तासांमध्येच त्याचं शरीर लुळं पडलं आणि सर्वतोपरी प्रयत्न करूनही डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाही. खरं तर जायफळ हा केवळ सामान्य मसाला नाही आहे, तर जर त्याचं प्रमाण थोड्या मर्यादेपलीकडे गेलं तर ते एक धोकादायक मनोविकार औषधसुद्धा बनतं. त्यात मायरिस्टिसिन नावाचं एक अत्यंत सक्रिय रासायनिक संयुग असतं, जे थेट मेंदू आणि केंद्रीय मज्जासंस्थेवरती हल्ला करतं. वैद्यकीय शास्त्रात त्याच्या अतिसेवनाला योग्यरित्या जिटमेक सायकोसिस असं नाव दिलं गेलं आहे. त्याच्या मनोविकार स्वरूपामुळे अमेरिकेतील एका किशोरवयीन मुलं जाणून बुजून त्याचा वापर केल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल झाली. इंटरनेटवरील अंधाधुंद ट्रेंडने हा धोका अधिकच वाढला आहे. 2020मध्ये टिकटॉकवर एक जायफळ चॅलेंज व्हायरल झालं होतं, ज्यात किशोरवयीन मुले नैसर्गिक नशेच्या शोधामध्ये पाण्यात विरघळलेले 2 ते 3 चमचे ड्रेक्टोज पिऊ लागले. पुढे काय झालं, संपूर्ण अमेरिकेतील विष नियंत्रण केंद्रावर आपत्कालीन रुग्णांची गर्दी झाली. तीव्र भास, अत्यंत घाबरायचे झटके आणि 150पेक्षा जास्त हृदयगती यांसारख्या लक्षणांमुळे निरोगी 15 ते 16 वर्षांच्या मुलांना थेट ICUमध्ये दाखल करावं लागलं होतं. मंडळी, जायफळ हे एक औषध आहे, पण ते फक्त कमी प्रमाणातच घेतलं पाहिजे. एकदा मर्यादा ओलांडली की ते जीव घेणं औषध बनू शकतं, म्हणून काळजी घ्या. 3रा प्रकार आहे तो म्हणजे बदाम. मंडळी, बदाम हे आरोग्यदायी चरबीच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक आहे. ते हृदय आणि मेंदूसाठी एक सुपरफूड आहे, त्यामुळे नुकसानही होऊ शकतं. होय, केवळ नुकसानच नाही तर ते तुम्हाला व्हेंटिलेटरवर देखील ठेवू शकतं. 2024मध्ये एका 36 वर्षीय इराणी महिलेसोबत असंच घडलं, जिने 40 बदाम खाल्ले होते. ते खाल्ल्यानंतर लगेचच तिला उलट्या होऊ लागल्या. जेव्हा तिला रुग्णालयामध्ये आणलं गेलं तेव्हा तिच्या रक्ताच्या आम्लामध्ये रूपांतर झालं होतं. 4 तासांच्या आत ती बेशुद्ध पडली. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि तिला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. सुमारे 72 तासानंतर तिला शुद्ध आली आणि ती वाचली. तर ती या अवस्थेत का होती हे तुम्ही स्पष्ट करू शकता का? पर्याय ए, हे जास्त बदाम खाल्ल्यामुळे असू शकतं. पर्याय बी, हे न भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे असू शकतं. पर्याय सी, हे बदामाची अचानक ॲलर्जी झाल्यामुळे असू शकतं. किंवा पर्याय डी, हे या बदामांमध्ये लपलेल्या नैसर्गिक विषामुळे असू शकतं, जे पोटात पोहोचल्यावर थेट सायनाईडमध्ये रूपांतरित होतं. मंडळी, योग्य उत्तर पर्याय डी आहे. खरं तर त्या महिलेची ही अवस्था तिने खाल्लेले 40 बदाम कडू असल्यामुळे झाली होती. आणि कडू बदामांमध्ये ॲमिकॅलिन नावाचं एक अत्यंत विषारी नैसर्गिक रासायनिक संयुग असतं, जे पोटातील आम्लासोबत संयोग करून हायड्रोजन सायनाईड नावाचं प्राणघातक विष तयार करतं. मुलांवर होणारे याचे विनाशकारी परिणाम समजून घेण्यासाठी ही वस्तुस्थिती विचारात घ्या की 2013मध्ये फक्त 10 कडू बदाम खाल्ल्यानंतर एक 5 वर्षांचं मूल कोमात गेलं होतं. बघा, कॅलिफोर्नियाचे बदाम कडू असण्याची शक्यता खूप कमी आहे, पण आपल्या स्थानिक जाती जसं की गुरबंदी आणि मामरा बदाम पौष्टिकतेच्या बाबतीत कॅलिफोर्नियाच्या बदामांपेक्षा खूपच श्रेष्ठ आहेत, पण ते कडू असण्याची शक्यता आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बदाम खाल तेव्हा ते कडू लागतील तेव्हा ते आरोग्यदायी किंवा महाग आहेत असा विचार करण्याची चूक करू नका. मंडळी, पुढचा पदार्थ तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्ही मुझफ्फरपूर प्रकरणाबद्दल ऐकलं आहे का? बिहारमधील मुझफ्फरपूर येथील
14 मुलांना त्यांच्या मूत्राशयातून रक्तस्राव झाला होता. 1995 पासून सुरू होऊन 20 वर्षे बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक रहस्यमय आजार पसरत असे. मुले रात्री शांतपणे झोपलेली असत आणि अचानक पहाटे 4 वाजता त्यांना तीव्र झटके येऊ लागत. त्यांचा मेंदू सुजायचा आणि त्यांचा मृत्यू व्हायचा. स्थानिक लोक या विचित्र आजाराला चमकी ताप म्हणत असत. एका वेळी या आजाराने एकाच हंगामामध्ये सुमारे 150 मुलांचा बळी घेतला होता. 20 वर्षे डॉक्टरांना हा नवीन विषाणू नेमका काय आहे हे समजू शकलं नाही. अखेरीस 2014 US CDC आणि भारतीय वैद्यकीय पथकांनी संयुक्त तपासणी केली आणि 2017 द लॅन्सेट जर्नलमध्ये आपला अहवाल प्रकाशित करून संपूर्ण जगाला धक्का दिला. खरा गुन्हेगार विषाणू नव्हता, तर मुझफ्फरपूरच्या बागांमधून पडलेल्या कच्च्या लिची होत्या, ज्या मुलांनी दिवसभर खेळताना खाल्ल्या. लिची खाल्ल्याने 100हून अधिक मुलांचा मृत्यू झाला. मंडळी, हिरवट पिवळ्या कच्च्या लिचीमध्ये हायपोग्लायसिन A आणि MCPG ही 2 अत्यंत धोकादायक विषारी द्रव्ये भरलेली असतात. ही विषारी द्रव्ये शरीराला नवीन ग्लुकोज तयार करण्यापासून रोखतात. जेव्हा गावातील मुले दिवसभर खेळताना खूप जास्त कच्च्या लिची खात आणि पोट भरल्यामुळे रात्रीचं जेवण टाळत, तेव्हा या विषाचा परिणाम व्हायचा. मुलं उपाशी पोटी झोपायला जायची आणि रात्रभरामध्ये ही विषारी द्रव्ये त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी धोकादायकपणे कमी करायची. मुलांच्या रक्तातील साखरेची पातळी इतकी खाली यायची की अनेक मुलांचा मृत्यू व्हायचा. म्हणून मंडळी, वैद्यकीय विषशास्त्राचा हा स्पष्ट नियम लक्षात ठेवा. पूर्ण पिकलेल्या लिची खा. अनेकदा स्वस्तपणाच्या नादामध्ये आपण पिवळी लिची विकत घेतो, ती महाग पडू शकते. मंडळी, हा शेवटचा पदार्थ इतका सुरक्षित आहे की आपण डोळे झाकून तो खाऊ शकतो, पण तो खरं तर खूप घातक आहे. जो अतिशय आरोग्यदायी मानला जातो ते म्हणजे सफरचंद. आजकालच्या फिटनेसच्या नावाखाली सफरचंद, शेंगदाणे, बटर आणि पाणी एकत्र करून स्मूदी बनवण्याचा मोठा ट्रेंड आहे. हे आरोग्यदायी आहे यात शंका नाही, पण सफरचंद ब्लेंडरमध्ये टाकताना त्यातील बिया काढायला विसरू नका. का? कारण सफरचंदाच्या बियांमधून कडू बदामाप्रमाणेच सायनाईड तयार करणारे विष असतं. साधारणपणे चुकून काही बिया गिळल्या गेल्या तर त्यांचं कठीण कवच त्यांना पोटात विषारी होण्यापासून वाचवतं. पण जेव्हा ब्लेंडर त्या बियांना खूप जास्त बारीक करतं, तेव्हा त्यातील विष सक्रिय होतं आणि थेट सायनाईडमध्ये त्याचं रूपांतर होतं. याची चाचणी करण्याची गरज नाही, कारण 2025 तुर्कीमधील एका 26 वर्षीय तरुणाने याचा प्रयोग केला होता. त्याने कुठेतरी वाचलं होतं की सफरचंदाच्या बियांमध्ये सायनाईड असतं. या बिया खाल्ल्यास माणसांसाठी विषारी असतात. सफरचंदाच्या बियांमध्ये विष असतं असं म्हटलं जातं. मधल्या बीमध्ये सायनाईड असतं. त्याने 200 सफरचंदाच्या बिया एकत्र बारीक केल्या, त्या त्याच्या एनर्जी ड्रिंकमध्ये मिसळल्या आणि ते प्यायल्या. 3 तासानंतर सफरचंदाच्या बियांपासून तयार झालेला सायनाईडचा परिणाम दिसू लागला आणि त्याचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके झपाट्याने कमी होऊ लागले. तो माणूस मानसिकदृष्ट्या अस्थिर होता आणि त्याने कदाचित सायनाईडचा प्रयोग केला असावा, पण डॉक्टरांनी त्याचं पोट धुवून सायनाईड विष काढून त्याला वाचवलं. मंडळी, सफरचंदाच्या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्याने समस्या निर्माण होतील यात शंका नाही, पण तरीही सफरचंदाच्या बिया खाणं टाळलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे सर्वच बिया ह्या आरोग्यदायी नसतात. काही बिया गंभीरपणे विषारी असू शकतात. मंडळी, हे होते 7 सामान्य खाद्यपदार्थ जे खूप आरोग्यदायी आहेत, पण एक छोटीशी चूक त्यांना प्राणघातक विषामध्ये बदलू शकते. आणि इंटरनेटवरील आरोग्य ट्रेंड्सच्या आंधळेपणाने अनुकरण करणाऱ्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.